हॅलो, सो स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. आत्ताच मी झोपून उठले, सो माझे आईज थोडेसे, माझा अख्खा फेस थोडासा सुजलेला वाटतोय, बट इग्नोर. तर आज मी काहीतरी इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करणार आहे रिलेटेड टू गिव्ह अवेज, बिकॉज ॲज वी ऑल नो की मी एव्हरी मंथ गिव्ह अवे करते ऑन दिस चॅनल. सो या ऑगस्ट मंथसाठी आज मी अनाउन्स करणार आहे. बट त्याच्या आधी काही रूल्स आणि काही मला गोष्टी अड्रेस करायच्या होत्या. सो फर्स्टली जेव्हा मी कोणताही विनर अनाउन्स करते, मी कम्युनिटी पोस्ट जी असते यूट्यूबची तिथे अनाउन्स करते, बिकॉज तिथे मी तुम्हाला टॅग करू शकते. आणि प्लीज मेक शुअर की तुम्ही ते बघताय. जर तुम्ही पर्टिक्युलरली या चॅनलवरती जर तुम्ही गिव्ह अवेमध्ये पार्टिसिपेट करताय, तर कम्युनिटी पोस्ट तुम्ही 1 वीकने तरी येऊन बघा की तुमचं नाव आहे का. बिकॉज मी फक्त एक विनर नाही चूज करत, ॲटलिस्ट मिनिमम 3 तरी असतातच माझे. ओके. आणि नेक्स्ट मी तुमच्यासोबत कम्युनिकेट तिकडेच करू शकते ऑन कॉमेंट्स. सो प्लीज तुम्ही ते बघत राहा, बिकॉज त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे तुमचा नंबर नसणार आहे, और दिस इज नॉट इंस्टाग्राम की मी तुम्हाला DM वगैरे करू शकेन. ओके. आणि जर तुम्ही विन करताय, सो मेक शुअर की तुम्ही माझ्या पर्सनल अकाउंट जे आहे शिवानी मंचेकर इंस्टाग्रामवरती, तिथे DM करा अँड नॉट ऑन माय कपल चॅनल, बिकॉज ते एकदम वेगळं आहे आणि तिथे खूप सारे कॉमेंट्स वगैरे येतात, डेली DMs वगैरे येतात. सो असं होऊ शकतं की तुमचा मेसेज कुठेतरी मिस होऊन जाईल. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगते पहिले तर की का डिले होतोय मला लॉंग फॉर्मॅट पोस्ट करायला, बिकॉज मी आता रिसेंटली माझ्या पर्सनल अकाउंटवरती पण खूप गोष्टी अपलोड करते, रील्स, स्पेशली रील्सच अबाउट ब्युटी, फॅशन अँड हेअर केअर वगैरे. सो मला असं होतं की त्या अकाउंटला जरा परत रिवाईव्ह करूया, म्हणून मी लॉंग फॉर्मॅट थोडं माझं दुर्लक्ष झालं, बट आय एम बॅक अगेन. आणि जर तुम्ही तिथे फॉलो केला नसेल तर लवकर करा. ओके. सो हे सगळं झालं माझ्या अकाउंटबद्दल. नाव गिव्ह अवेसाठी. सो या मंथला मी डिसाईड केलंय की मी प्रोडक्ट रिव्हील नाही करणार. सगळे प्रोडक्ट्स फॉक्सटेलचे असतील और मे बी प्लिक्सचे असतील, बट सगळे स्किन केअर रेंजमध्ये असतील. इट कॅन बी फेस वॉश, फेस मास्क, मग मॉइश्चरायझर और सनस्क्रीन या कॅटेगरीमध्येच असणार. सो मेक शुअर की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब्ड आहात आणि तुम्ही कॉमेंट करतात अँड लीव्ह अ रेड हार्ट. ॲटलिस्ट तुम्ही नॉर्मल काहीही कॉमेंट करा, बट तुमच्या कॉमेंटमध्ये रेड हार्ट असला पाहिजे. और मे बी यू कॅन से की आय एम पार्टिसिपेटिंग इन दिस गिव्ह अवे अँड रेड हार्ट. सो एवढंच आहे, बाकी काय असं डिफिकल्ट हे नसेल. आता वळूया प्रॉपर या व्हिडिओच्या मुद्द्यावरती की आता रिसेंटली मी K-Beautyचे काही प्रोडक्ट्स परचेस केले. सो मी विचार केला की ह्याला यूज करून आपण एक लुक क्रिएट करूया आणि फक्त हेच यूज करणार आहे. नो मस्कारा, नथिंग. जे मी परचेस केले फ्रॉम K-Beauty तेच मी यूज करणार आहे. सो ह्याच्याने तुम्हाला रिव्ह्यू पण कळेल आणि तुम्हाला दिसेल पण की ते कसं काम करतंय. सो मी विचार केला ह्याचं ब्लश वगैरे पण आपण ट्राय करूया. आणि कुशन फाउंडेशन तर मी स्पेशली रीलमध्ये रिव्ह्यू करायला परचेस केलं होतं. तर आपण डायरेक्टली वळूया या प्रोडक्टकडे. तर हे असं आहे. मला आवडलं की ह्याला हे असं कव्हर आहे, म्हणजे हे शाबी नाही होणार. आणि असा कुशन आहे. मी ह्याला एकदाच यूज केलाय. सो आफ्टर 1 यूज दिस इज द कंडिशन. ओके. सो एक गोष्ट मी सांगेन, आता ह्याला मी एक टाइम यूज केलंय, बट व्हॉट इज माय रिव्ह्यू की या कुशनला आपल्याला सतत वॉश म्हणजे क्लीन ठेवावं लागेल, जस्ट लाईक आर ब्रशेस. बिकॉज मला तर ठेवावं लागेल. इफ यू हॅव सेन्सिटिव्ह ऑर ॲक्ने प्रोन स्किन, तर तुम्हाला हे क्लीन ठेवावं लागेल. आणि जरी तुमची सेन्सिटिव्ह नसेल तरी क्लीन ठेवा, बिकॉज हायजीन. ओके. आणि जसं तुम्ही आता हे कुशन बघताय, थोडासा प्रोडक्ट ह्याला वेस्ट होत आहे, बट मी ह्याचं बोलतात ना बॅड साईड नाहीये. वेस्ट तर आपल्या ब्रशला पण होतं, मग स्पॉन्ज असतं त्याला पण होतं. सो हे पफला जात आहे. दॅट्स इट. मी फक्त गोष्टी सांगते ज्या मी ऑब्झर्व केल्या. आणि युजली मी फाउंडेशन वगैरे हाताने लावायला प्रिफर करते. जास्तीत जास्त मी ब्रशला थोडं कमी प्रोडक्ट जातं. बट हे कसे हे पफ आणि हे जे बफ असतात, मेकअप बफर, आय डोंट नो काय बोलतात त्याला, असं जे लावतात ते. सो त्याला हा थोडासा वेस्ट होतोय प्रोडक्ट. बट ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मला या प्रोडक्टमध्ये अजून काही नाही वाटलं. मी खूप लोकांचं ऐकलेलं की टिल्टेड फाउंडेशन जे आहे, कुशन फाउंडेशन, ते आफ्टर सम आवर्स ते हे होतं, ग्रेश होऊन जातं, ऑक्सिडाइज होतं. बट तो इश्यू मला या प्रोडक्टसोबत नाही वाटला. मी लाईक फुल डे फाउंडेशन हे माझ्या फेसवरती ठेवलेलं अँड इट वॉजंट ऑक्सिडाइज्ड. टॅपमध्येच भरपूर प्रोडक्ट येतं. सो आणि कव्हरेज पण चांगलं आहे. बट मी एवढं असं बोलतात ना फाउंडेशनचं कव्हरेज नाही ठेवत, बिकॉज मला लाईट वेट आवडतं. सो थोडंसं मी ह्याला म्हणजे जर तुम्हाला हाय कव्हरेज हवं असेल देन तुम्ही जास्त प्रोडक्ट यूज करू शकता. बट
मी याला जेवढं जमेल तेवढं मी ब्लेंड करेन, बिकॉज मला एकदम असं फुल कव्हरेज फेस मेकअप असं नाही आवडत. अँड लकीली दिस इज माय शेड. मे बी मी अजून एक डार्क शेड घेऊ शकते, बट आय थिंक दिस इज ओके. एक असं फक्त डॅप केलं आणि हे लेजिट माझ्या पूर्ण हाफ साईड झालेलं आहे. सो खूप छान ब्लेंड होतं. आधी मला असं वाटलेलं की कुशन आहे सो थोडं ड्राय होऊन जाईल आणि नीट ब्लेंड नाही होणार आणि काय काय असे विचार येत होते माझे डोक्यात, पण असं काही नाही झालं. अँड ॲज यू कॅन सी खूप छान ब्लेंड झालं आणि तुम्ही बघू शकता सेम शेड आहे फेस दोन्ही पण, फक्त इथे तुम्हाला थोडेसे ब्लेमिशेस रेडनेस दिसतंय आणि इथे काही नाही दिसत आहे. सो एकदम छान असं फिल्टर लावल्यासारखं कव्हरेज येतो आणि एकदम लाईट वेट आहे. जस्ट सी गेला लाईक फुल असं सेटल झालंय आणि काहीच हेवी असं फाउंडेशन लावल्यासारखं पण वाटत नाही. मी तुम्हाला क्लोजअप दाखवते. काहीच असं हेवी फाउंडेशन लावल्यासारखं नाही वाटत आहे आणि बऱ्यापैकी सगळे माझा जो रेडनेस आहे इथे जो पिंपल होता त्याचा पण डार्क गेलेला आहे. सो ओव्हरऑल इट इज अ व्हेरी नाईस फाउंडेशन. आणि फक्त एका बफमध्ये माझा हा अख्खा एवढा साईड कव्हर झालेला आहे. आणि आता मी तुम्हाला सांगते, तर मी ह्याला कानाला असं आपण ब्लेंड करणार, मग परत ते आपण फेसवरती येणार. ते थोडंसं मला असं हे वाटतं, बट ठीक आहे, मला हे यूज करून बघायचं होतं बिकॉज रिसेंटली सगळे लोक टिल्टेड फाउंडेशन वगैरे यूज करत होते अँड मला असं लेफ्ट आउट झाल्यासारखं फील होत होतं की मी कुशन फाउंडेशन अजून नाही यूज करून बघितलंय. इग्नोर, अशाच गोष्टी होतात, सगळ्या मुलींसोबत होत असेल. सो तसं मला झालं. सो मी विचार केला चल के ब्युटी आहे, के ब्युटीचं सोफार मी जेवढे प्रोडक्ट्स परचेस केले मी कधीच असं हे नाही झाली आहे, डिसअपॉइंट नाही झाली आहे. फक्त मी एका प्रोडक्टने डिसअपॉइंट झाली होती. त्यांचं स्ट्रोब लिक्विड समथिंग, ते खूप ऑइली होतं. म्हणजे दॅट प्रोडक्ट वॉज व्हेरी नाईस, फक्त ते ऑइल बेस्ड होतं आणि माझी ऑइली स्किन आहे. सो इट डिडंट वर्क ऑन माय स्किन. ओके, सो आता तुम्ही बघू शकता मी नेकला नाही यूज करत आहे बिकॉज मी फक्त या व्हिडिओसाठी रेडी होते. जर मला बाहेर जायचं असतं तर मे बी मी इथे यूज केलं असतं, बट ओके. आणि तुम्ही बघू शकता की 2 पफ म्हणजे 2 डॅपमध्ये, हे बंद करते नाही तर हे ड्राय होऊन जाईल. 2 डॅपमध्ये अख्खा फेस माझा कव्हर झाला आणि यात अजून प्रोडक्ट आहे. सी, मला जस्ट असं हे केलं. हेच मी तुम्हाला सांगत होते की थोडासा वेस्ट होतोय प्रोडक्ट, जो आता मी कानाला थोडासा लावेल. पण जोपर्यंत ते पफ आहे ना, जोपर्यंत त्याला असं प्रेस नाही करत तो प्रोडक्ट बाहेर नाही येत. ओव्हरऑल मला स्किन खूप छान फील होते. फुल क्लोजअपने कव्हरेज बघा. बस प्रोडक्ट ह्याच्यात राहिलं म्हणून मी तो कुठेतरी यूज करायचा प्रयत्न करते, नाहीतर आय एम सॅटिस्फाईड विथ वॉट आय हॅव अप्लाइड सो फार. माझे भरपूर वेळा झालंय, नोटीस केलंय मी की भलेही मी चांगलं स्किन प्रेप केलं असेल तरी पण ना फाउंडेशन लावल्यानंतर ते ना फुल मॉइश्चर असं खेचून घेतं आणि इथे इथे माझा ना ड्रायनेस वाटतो, स्पेशली आफ्टर युझिंग फाउंडेशन. बट ते होत नाहीये इवन इफ आय हॅव अप्लाइड विथ कुशन. जरा पण ड्राय नाही फील होत, एकदम हायड्रेटेड आणि प्लम्ड वाटते स्किन. मी एवढा बोट लावते तरी प्रोडक्ट हलत नाहीये जागेवरून. सो छान सेटल झालंय आणि फाउंडेशनच्या क्वालिटीसाठी मी रेट करेल 10 on 10. खूपच छान आहे. त्यानंतर मी परचेस केलं आहे के ब्युटीचं ब्लश. सो हे ब्लश आहे. सो मी खूप व्हिडिओज वगैरे बघितले होते आणि खूप रिव्ह्यूज बघितले होते की ह्याचं टेक्स्चर खूप चांगलं आहे, पावडरी टेक्स्चर आहे, दो इट्स क्रीमी बट स्टील हे असं लावल्यानंतर पावडरी फील येतं. सो आय थॉट की ट्राय करून बघूया. आणि माझ्याकडे असं डार्क शेडचा कोणताच ब्लश नाही आहे. बघूया. मी युजली ब्लश हातानेच अप्लाय करायला प्रिफर करेन. ओके, अजून भरपूर राहिलंय. मला ना छान पिगमेंट असेल ना कोणत्याही प्रोडक्टला तर मला खूप आवडतं, खूप लॉंग रनला चालतं. ओ वाव, छान वाटतंय. आणि ॲक्च्युअलमध्ये हे क्रीमी नाही वाटत आहे. एकदा लावल्यानंतर ना तो पावडरी ड्राय, म्हणजे ड्राय नाही बट पावडरवाला ड्रायनेस असतो ना तो फील होतोय. मला जास्त ब्लश एकदम असं पिंकी पिंकी नाही आवडत. हे दिस इज इनफ फॉर मी. फक्त मी अजून थोडं लावते म्हणजे आपल्याला कळेल की ॲक्च्युअलमध्ये त्याचा शेड कसा आहे. सेकंड टाइम लावताना मी खाली इथे नाही येणार, ओनली अपवर्ड्स.
आणि जमलंच तर हे डोळ्यापासून थोडं घ्यायचं. हे आपल्या कटरीना मॅमकडनंच मी शिकली आहे. हे असा छान सी जायचं, छान ब्लेंड झालं. तुम्ही याचा हात बघू शकता, ब्लेंड खूप छान झालंय, एकदम लाईट वेट वाटतंय. सोफा या ब्लशसाठी पण 10/10. मी एवढं ब्लेंड केलं की ते आत्ता पण जास्त वाटत नाही, बट आय थिंक दिस इज इनफ. हे नॅचरल वाटतं आणि जास्त पिंकी पिंकी वाटत नाही. त्यानंतर आहे 2 लिपस्टिक्स. सो ही आहे न्यू वन. दिस इज इन द शेड सेज, जी पिंक आहे थोडीशी, आणि हा आहे नूड कलर जो मी खूप टाईमपासून यूज करते. बट आय थॉट की आता मी हे बनवतेच आहे, सो तुम्हाला हा शेड पण दाखवते मी. ह्याचं टेक्स्चर असं आहे आणि हे क्रीमी टेक्स्चर आहे ह्याचं आणि एकदम प्रीमियम वाटते. म्हणजे मी शार्लेट टिल्बरी यूज केलेला आहे, सो हा शार्लेट टिल्बरीचा मला अफोर्डेबल ड्यूप पडतो. इवन इफ इट इज फॉर 1000 रुपीज, बट ते 3000 वगैरेचे येतात. सो त्याच्या कम्पॅरिझनमध्ये हे अफोर्डेबल व्हर्जनमध्येच मला वाटतं आणि खूप चांगल्या क्वालिटीची लिपस्टिक आहे. खूप लिप्सला हायड्रेटेड ठेवते आणि ग्लॉसी इफेक्ट देते. म्हणजे तुम्हाला जर लिप ग्लॉस लावून, मला लिप ग्लॉस आवडतं पर्सनली, बट मला ते अप्लाय केल्यानंतर खूप इरिटेट होतं कारण की आपले केस वगैरे चिपकतात आणि ते मग काही खाल्लं की लगेच निघून जातं आणि थोडं कधी कधी लिप ग्लॉसेस हेवी वाटतात, असं वाटतं की लिप्सवरती काहीतरी लावलंय. सो हे नाही वाटत तसं. म्हणून मी अजून एक याच लिपस्टिकची अजून एक शेड स्टॉक केली. सो हा असा न्यूड कलर आहे आणि हा मी ऑफिसला जास्त वेअर करते. मी थोडी जवळ येते म्हणजे तुम्हाला कळेल. असं ग्लॉसी असा छान नूड कलर आहे. ह्याचा शेड आहे ड्रीमर. सो ह्याच्यामध्ये ना एक पनाश म्हणून पण एक शेड आहे जो कटरीनाचा फेवरेट आहे, बट तो थोडा मला असं वाटतो की ऑरेंजिश टोनमध्ये आहे. बट दिस इज प्रॉपर न्यूड शेड. आणि जर तुम्ही प्रॉपरली फेस मेकअप करताय, जर तुम्ही थोडंसं डार्कर स्किन टोनमध्ये असाल किंवा माझ्याहून थोडंसं डार्क शेडमध्ये असाल तर ही तुम्हाला वॉशआउट करेल. बट मी प्रिफर करेन की न्यूड शेडला जर तुम्हाला स्टडी करायचं असेल ना तर इनिशियली तुम्ही स्टोअरमध्ये जाऊनच अप्लाय वगैरे करून बघा आणि म्हणजे नंतर तुम्हाला आयडिया येते की ओके मला या टोनचे न्यूड शेड सूट करतात, सो तसेच प्रिफर करा. सो मी ते न बाय करता, आणि मी कोणती लिपस्टिक बाय करताना त्याची यूट्यूबवरती रिव्ह्यू बघते, नायकाच्या कॉमेंट्समध्ये रिव्ह्यू बघते, खूप ठिकाणी रिव्ह्यू बघून मग मी डिसाईड करते परचेस करायचे की नाही. आणि मग रिव्ह्यूजमध्ये मी बघते की ओके या मुलीची स्किन टोन माझ्यासारखी आहे, हिनी हा शेड घेतलाय तो मी पण तोच घेईन असं. सो ती होती ड्रीमर. आणि नेक्स्ट आहे सेज. हा मी शेड लाईटमध्ये यूज केला, म्हणजे स्टोअरमधून मी हा परचेस केलाय आणि इतका प्रिटी वाटतो. एकदम असं बबलगम मला लिप्स वाटतात आणि एकदम ग्लॉसी वगैरे छान. आणि हा शेड बघा, मी हा उघडल्या ना तिकडे टेस्टर जे होते उघडल्या मी प्रेमात पडलेली. खूपच प्रिटी शेड आहे. अँड जस्ट सी हा शेड, खूपच गोड शेड आहे हा. आणि पिगमेंट एका स्वॉच मध्येच पिगमेंट पण बघा. सेम शेड माझ्या लिप्सवरती हा आलेला आहे. लिप्सवरती काही लावल्यासारखं वाटत नाही आणि एकदम नॅचरल हा असा पिंकिश कलर आहे जो आय थिंक सगळ्या स्किन टोनवरती, इंडियन स्किन टोनवरती सूट करेल. बट हा कसा वाला पिंक शेड आहे माहिती आहे, मी येडी वाटेन, बट जेव्हा तुम्ही एका कोणत्या हॉलिवूड ॲक्ट्रेसला बघतात आणि त्यांचे जे नॅचरल लिप कलर असतो पिंक आणि ते लोक ग्लॉस यूज करतात तेव्हा त्यांचे लिप्स कसे असे प्रिटी वाटतात आणि आपल्याला असं वाटतं की, आणि टू बी ऑनेस्ट इंडियन लिप्स तसे नॅचरली नसतात. जे खूप फेअर लोक असतात किंवा खूप आधीपासून त्यांनी SPF लिप बाम वगैरे यूज केले त्यांचेच लिप्स तसे असतात. माझे डार्क लिप्स आहेत आणि माझे जरा पण इव्हन टोन नाही आहेत. सो मला अशा लिपस्टिकची गरज आहे, अशा शेडची. सो तसा वाला शेड आहे हा, की लोकांना असं बघून लगेच वाटणार नाही की ओ हिचा नॅचरल लिप शेड असा पिंक आहे का असं वाटेल. इतका छान ब्लेंड होतो हा आपल्या स्किन टोन सोबत. सो येस, दॅट वॉज ऑल. आणि तुम्ही बघू शकता
स्किन खूप लाईट वेट आणि छान आहे. सो ओव्हरऑल हा कुशन फाउंडेशन आणि हे सगळे प्रोडक्ट्स जे मी तुम्हाला दाखवले, दिस इज व्हेरी नाईस. जर तुम्हाला लक्झरी प्रोडक्ट्सचा फील हवा असेल, फॉर एक्झाम्पल शार्लेट टिल्बरी, हुडा ब्युटी और असं मॅक वगैरे, तर के ब्युटी इज फॉर यू. बिकॉज मी शार्लेट टिल्बरी यूज केलंय आणि ऑलमोस्ट त्यांचे सगळे प्रोडक्ट्स यूज केलेत अँड आय मस्ट से हे त्याच्यासारखंच आहे, डिट्टो, इवन त्याहून बेटर. कारण की इन टर्म्स ऑफ हायड्रेशन आणि हे सगळं, बिकॉज हे इंडियन स्किन टोनसाठी बनवलेलं आहे. बट के ब्युटीने ते क्रॅक केलेलं आहे आणि छान आहे, म्हणजे मला आवडलं ओव्हरऑल. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि मी अजून असे लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज अजून आणत जाईन. अँड थँक्यू सो मच फॉर गिविंग सो मच लव्ह. आणि प्लीज डोंट फॉरगेट टू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम एज वेल. थँक्यू.